मानपत्र माननीय श्री व्यंकटेश चौधरी, शिक्षणाधिकारी, मनपा नांदेड तथा शिक्षण विस्तार अधिकारी, वाजेगाव, पंचायत समिती नांदेड. अक्षर परिवाराच्या वतीने आपणास हे मानपत्र सानंद अर्पण करताना शिक्षण या चिरंतन संबोधाची आठवण येते. ज्ञान, कौशल्य आणि क्षमता प्राप्त करण्याच्या प्रक्रियेला शिक्षण असे म्हणतात. आपले व्यक्तिमत्व तर या प्रक्रियेशी समांतर चालत आले आहे. कलेवरात प्राण फुंकणं हा कलावंताचा धर्म असतो आणि शिक्षक हा एका अर्थाने कलावंतच असतो. आपल्या सेवेची नांदी शिक्षक या पदापासूनच झाली. त्या अर्थाने आपण कलावंत आहात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सृजनशील कवी आहात. कवी आणि कलावंत हा मणिकांचन योग आपल्या व्यक्तिमत्वात आढळून येतो. आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे आहे. आपण शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड तर दिलीच, शिवाय सांस्कृतिक आणि नैतिक पातळीवर त्याला गुरुकुल परंपरेचेही अधिष्ठान दिले. अशा आवश्यक त्या जुन्या नव्या मिश्रणाने शिक्षण प्रणाली अधिक तेजस्वी होते. याचे उपजत ज्ञान आपणाकडे आहे. याचा प्रत्यय आम्हास अनेक वेळा आलेला आहे. नवे तंत्रज्ञान जेव्हा येते तेव्हा ते आपल्यासोबत काही समस्याही घेऊन येते. तंत्रज्ञान तर नाकारता येत नाही आणि मानवतेला पण तिलांजली देता येत नाही. या पार्श्वभूमीवर आपली कार्यशैली अधोरेखित करावी अशीच आहे. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत आपले योगदान देतानाच आपण अधिकारी पदावर रुजू झालात. पण आपल्यातला उपजत शिक्षक नेहमीच कार्यप्रवण राहत आहे. पारंपरिक शिक्षण प्रणालीला प्रायोगिकतेचे अधिष्ठान देताना मूल्य शिक्षण हाच आपल्या प्रशासन प्रक्रियेचा गाभा राहिला आहे. मूलतः आपला स्वभाव स्पष्ट आणि परखड बोलण्याचा आहे. पण भूमिका मांडत असताना अध्यापकही दुखावणार नाहीत याचे आपणास प्राप्त झालेले कौशल्य अनुकरणीय आहे. विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यासाठी आणि अध्यापकांना कार्यप्रवण करण्यासाठी तशी चर्चा करणे, व्याख्याने ठेवणे आपणास लीलया जमते. कारण त्या प्रांतातील तज्ज्ञ माणसे आपण जोडलेली आहेत. संवेदनशीलता जपत आणि कर्तव्य पार पाडत आपण आनंदायी वातावरण निर्माण केले. आपल्या सेवाकालात आपण जे उदात्त व उन्नत होते ते देत आलात. आजच्या सर्व स्तरावरील सार्वत्रिक पतनाच्या काळात शिक्षणाचा प्रांत तरी कसा अपवाद राहील. पण आपण मूल्यव्यवस्थेसंदर्भात नेहमीच सावध आणि दक्ष राहिलात. आजचा आपला हा सेवागौरव सोहळा म्हणजे घटकाभर विसावा घेऊन पुढे अधिक वेगाने कार्यप्रवण होणे होय. यासाठी पुढील वाटचालीसाठी आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना आयुर आरोग्य लाभावे यासाठी आभाळभर शुभकामना. आपणास हे मानपत्र प्रदान करताना आम्ही भरून पावलो आहोत. मानपत्र लेखन माननीय देवीदास फुलारी, सदस्य अखिल भारतीय साहित्य महामंडळ. आपलाच सर्व गोतावळा अक्षर परिवार, वाजेगाव, नांदेड.